आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनिचित्र. जागतिक वन दिन नुकताच साजरा झाला. या अनुषंगानं वन विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाचा संपादित अंश आजच्या ध्वनिचित्र या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयाण्णा बोराडे यांनी या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं. आज क्लायमेट चेंजला उत्तर देणारी पिकं फारशी शेतकऱ्यांच्या हातामध्ये नाही. किंबहुना शिफारशीप्रमाणे पाऊस हुकल्यानंतर लागवड करण्याजोगं एकही पीक आपल्या हातामध्ये नाही. जर उदाहरण द्यायचं झालं तर फक्त 2 जेमतेम पिकं तुमच्या हातामध्ये. आपला प्रश्न क्लायमेट चेंजमुळे फार बिघडत चाललेला आहे. 2 पावसातलं अंतर वाढलं ते 1 महिन्यापर्यंत गेलं. पाऊस पडण्याचे दिवस प्रमाणाच्या बाहेर घटले आणि विशेष म्हणजे हा पाऊस जो पडतो तो जूनचा पाऊस जुलै आणि आता ऑगस्टमध्ये सुद्धा पडायला लागला. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून क्लायमेट चेंजच्या माध्यमातून भयानक परिस्थिती निर्माण होताना आपण पाहतो. मग आमच्याकडे ऑगस्टमध्ये पाऊस पडला तर शिफारशीप्रमाणे पेरण्याजोगं पीक कुठलं आहे? तर पेरण्याजोगं 2च पिकं राहतात. एक पीक म्हणजे मका आणि दुसरं पीक म्हणजे सूर्यफूल. तिसरं पीक आमच्या हातामध्ये नाही. आणि हे दोन्ही पिकं आपल्याकडे अपवादानं सर्व ठिकाणी होतात. म्हणून खूप मर्यादा आहे. आणि जर पाऊस असा उशिराच येणार असेल तर शेतकऱ्याच्या शेतीचं काय होणार हा प्रश्न आहे. आज 2 अत्यंत महत्वाच्या पिकावर चर्चा होते आणि ते पिकं मी क्लायमेट चेंजच्या अनुषंगानं पर्यायी पिकं म्हणून विचारत होतो. एक पीक म्हणजे सिरिकल्चर आणि दुसरं पीक आता नव्याने सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून बांबूचं पुढे येते. हे खरं म्हणजे दोन्हीही पिकं शेतकऱ्यांसाठी विविध कारणांनी फायद्याचे आहेत. विविध कारणांनी. एक तर क्लायमेट चेंज, दुसरं मजुरासाठी सुद्धा पर्याय आणि तिसरं म्हणजे किपिंग क्वालिटीसाठी थांबण्याची आवश्यकता नाही. सवड सापडेल त्यावेळेला करा. या दोन्ही पिकामध्ये ते सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल. पण ह्या दोन्ही पिकामध्ये आपण गतिमानता घेणार नाही. त्याची कारणं अनेक आहेत. कारण बांबूला अजून प्रतिष्ठाच प्राप्त झालेली नाही. ती केव्हा होईल माहीत नाही. कारण शेतकऱ्याचा बहुतेक कल आजवरचा हा प्रतिष्ठेची पिकं घेण्याकडे राहिलेला आहे आणि बांबू हे पीक मात्र प्रतिष्ठेत येत नाही. जर चुकून एखाद्याने बांबूची लागवड केली तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर लोक त्याला नाव ठेवतील ही मनामध्ये त्याच्या भीती असते आणि म्हणून त्या पिकाकडे तो जाईल का नाही याबाबतची शंका आहे. तो फार तर विचार करील बांधावर लावून पाहू. लावा आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. पण ते केंद्रित करायचं जे काम आहे ते तुमच्या सोयीनुरूप तुम्ही करू शकता. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तुतीमध्ये सुद्धा ते वैशिष्ट्य आहे आणि बांबूमध्ये सुद्धा ते वैशिष्ट्य आहे. तुतीमधलं वैशिष्ट्य तर सांगायचं कारणच नाही. आता तसं पाहिलं तर आपण कर्नाटकाला मागे टाकतो दर्जाच्या बाबतीत. पूर्वी कर्नाटक हा दर्जाच्या मध्ये नंबर 1 होता. आता आपण दर्जाच्या बाबतीत मात्र पुढे जातो. इतकंच काय उत्पादकतेमध्ये सुद्धा कर्नाटक मागे येतं, महाराष्ट्र पुढे जातो आणि महाराष्ट्रात आता पहिल्यांदा मराठवाड्याने बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे. खरं म्हणजे मराठवाड्याच्या आवर्षण प्रवण भागासाठी तुती हा खरंच कल्पवृक्ष राहणार आहे. मला असं वाटतं की वनीकरणाची मूव्हमेंट जर महिलांना आणि मुलांना सहभागी करून घेतलं तर कदाचित आपल्याला पुढे रेटता येईल का हे प्रश्नचिन्ह माझ्या पुढे आहे. कारण महिला ह्या अत्यंत संवेदनशील असतात. एखादी गोष्ट मनात बसली तर ते त्याबरोबर ताकदीनं करायला हिमालयाच्या पायथ्याशी चिपको आंदोलन झालेलं आहे. जिथं महिलांवरती गोळीबार करण्यापर्यंत मजल केली होती, पण ती लहान मुलं आणि महिला झाडापासून बाजूला झाल्या नव्हत्या.
पुरुषांना बाजूला करणं फार सोपं आहे. आपलं घर मोठं होऊ शकत नाही, आपलं गाव मोठं होऊ शकत नाही, आपला देश मोठा होऊ शकणार नाही जोपर्यंत आपण महिलांना सन्मानाची आणि बरोबरीची वागणूक देणार नाही. तोपर्यंत हे होणार नाही. निम्मी शक्ती घरात बंद करून ठेवलेली आहे. याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आणि आज जागतिक वनाच्या दिनानिमित्त आपण हा संकल्प करू की आपण महिलांना मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेऊ. हा खरं संकल्प करण्याची गरज आहे. आणि हा प्रत्येकाने केला तर देश महासत्ता व्हायला क्षण सुद्धा लागणार नाही. तुम्ही 50 कोटी झाडं लावायची ठरवली, तुम्ही दरवर्षी आकडेवारी फक्त जाहीर करत राहा, झाड दिसणार नाही. दोष तुमचा नाही, दोष शासनाचा नाही, दोष आमचा आहे. कारण हे जोपर्यंत आमच्या मनाला भिडणार नाही तोपर्यंत वृक्ष जोपासना आणि वृक्ष वाढ ही होऊ शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ. म्हणून हे आपल्या मनाला केव्हा भिडणार आहे. बाकी काही न केलं तरी चालतं, पण ही झाडं जर वाढली तर सगळ्या गोष्टींची काळजी परस्पर घेण्याची क्षमता त्या झाडांमध्ये असल्यामुळं ह्या वनदिनाचं महत्त्व निदान वर्षातून एकदा होईना. सगळ्यात महत्त्वाचं, बांबूची लागवड प्रत्येक शेततळ्याच्या भोवती कंपल्सरी करावी. कारण बांबूची मुळं ही नारळासारखी वर राहतात, शेततळ्याला धक्का देत नाही. आणि विंड ब्रेकर म्हणून या बांबूचा भक्कम उपयोग होणार आहे. आणि हे बांबूचे उपयोग आपल्याला लोकांना नीटपणे समजून सांगावे लागणार. आणि आपल्या सर्वांना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर म्हणाले, राज्याचं आमचं जे काही वनक्षेत्र आहे, टक्केवारी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जवळपास 20% आसपास वनाच्छादन आहे. आणि सगळ्यात जास्त वनाच्छादन नागपूर विभागामध्ये जे सुमारे 50% आसपास आहे. गडचिरोलीसारख्या ठिकाणी 70% आसपास आहे. पण मराठवाड्यासाठी फार मोठे थ्रेट आहे. एक अतिशय जोरदार असं म्हणजे ज्याला आपण म्हणतो फार मोठं एक समस्या सगळ्यांच्या समोर फार मोठं चॅलेंज आहे आम्हाला की मराठवाड्यामध्ये फक्त 4.82% एवढंच वनक्षेत्र आहे. आणि गरज आहे 33%. 33%च्या वर झालं तर उत्तमच, पण 33% तरी असावं. जे आहे ते दाट असावं, डेन्सिटी चांगली असावी, हे सर्व अपेक्षित आहे. आणि त्याचे फायदे तोटे आता हे सांगण्यात काही मतलब नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ऑक्सिजनच पुढे कमी होऊ शकतो आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना फार मोठा एक धोका या निमित्ताने निर्माण झाला असं आपण पाहतो आहोत. या ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर फॉरेस्टचं महत्त्व आणि फॉरेस्टमध्ये अत्यंत तातडीनं म्हणजे उठून रोज डोळे उघडले की काम काय करण्याची गरज आहे, तर फॉरेस्टचं काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर त्या अनुषंगाने खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री, फॉरेस्ट आणि फायनान्स मिनिस्टर जे आहेत ते आणि संपूर्ण यंत्रणा, माननीय मुख्य सचिव, राज्यामधले सर्व NGOज, वेगवेगळ्या संस्था, पदाधिकारी, नागरिक या सर्वांनीच गेल्या वर्षापासून अत्यंत ताकदीनं या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी 2 कोटी वृक्षाचं टार्गेट असताना 1 जुलै रोजी जवळपास 2,80,00,000 वृक्षाची लागवड राज्याने केलेली आहे. तेवढंच नव्हे तर या वृक्षाचं संगोपन पण 80%च्या वर वृक्ष जीवन ठेवण्याचं काम मोठ्या स्वरूपात झालेलं आहे. आणि हे एकट्या दुकट्याचं काम नाही, प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि म्हणून हे शक्य होतंय, शक्य झालंय. राज्याने आता ठरवलं की पुढच्या या 3 वर्षामध्ये 50 कोटी झाडं लावायची. 74 लाखाचं टार्गेट आम्हाला दिलंय. परंतु आम्ही असं म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये झाडाची सगळ्यात जास्त गरज कुठं असेल तर ती मराठवाड्याला आहे. कारण आम्ही सगळ्यात मागे आहोत. लातूरला 0.66% एवढं वनक्षेत्र आहे. उस्मानाबादला 0.82% एवढं वनक्षेत्र आहे. आमचं विभागाचं मिळून 4.82 आहे. थोडंसं वनक्षेत्र 9% औरंगाबादमध्ये आहे, 12-12.5% नांदेडमध्ये आहे. बाकी सर्व उजाड आहे, माळरान सगळं उजाड झालेलं आहे. आणि जसं आता नव्या पद्धतीनं जाऊन त्या लोकल भागामध्ये जगणाऱ्या प्रजाती ज्या त्या क्लायमेटमध्ये राहू शकतात, तग धरू शकतात, अशा करण्याची गरज आहे. आणि यासाठी मोठं रान उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. बांबूचं झाड कल्पवृक्ष आहे. आंबा आपल्याला माहिती आहे कल्पवृक्ष आहेच आहे. नारळ कल्पवृक्षच आहे. जांभूळ कल्पवृक्ष आहे. आवळा कल्पवृक्ष आहे. महूचं झाड जे आदिवासी बिचारी लावतात त्यांच्या दृष्टीने कल्पवृक्षच आहे. कोणतं झाड कल्पवृक्ष नाही.
प्रत्येक झाड कल्पवृक्ष, प्रत्येक झाडामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, नैसर्गिक अनेक गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म आहेत, वातावरणाला काबूत ठेवण्याची सगळी यंत्रणा आहे. आणि म्हणून एवढी ही मोफत मिळणारी एक नैसर्गिक साधन सामुग्री, फक्त ती आता जी कमी कमी होत गेली होती ती मोठ्या दृष्टीनं वाढवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं. आणि म्हणून गेल्या वर्षी आपण आता हाही प्रयत्न केला की झाडं जर लावायचीच आहेत तर शक्यतो मग फळ झाडं लावू, झाडं लावायचीच आहेत तर बांबू लावू, झाडं लावायचीच आहेत तुतीचे लावू, त्याच्यापासून उत्पन्न आहे परमनंट स्वरूपाचं मिळालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मोठमोठे कार्यक्रम विभागामध्ये घेतले आणि याचाच भाग म्हणून यावर्षी आपल्या विभागामध्ये 25,000 हेक्टर क्षेत्रावर फळझाडं लावायचा कार्यक्रम आपण घेतला. आणखी वाढवू शकतो तो. म्हणून एनजीओ, कर्मचारी, अधिकारी, नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून एवढं काम करण्याचं आता काम मतलब नाही. जी मोठी झेप आम्हाला घेतली गेली पाहिजे ती घ्यायची आहे. चतकोराने मला न सुख कोपातील मी नच मंडूख. आम्ही डबक्यामध्ये आता बेडकं नाही, आम्हाला विशाल समुद्रामध्ये पोहोचायचं आहे. म्हणून आमचे टार्गेट मोठे असले पाहिजे, टाईम बाउंड असले पाहिजे, प्रत्येकाला अकाउंटेबिलिटी देता आली पाहिजे, त्याचा रिव्ह्यू घेता आला पाहिजे आणि सर्व घेऊन एक गुणवत्तेचं काम, चांगलं काम कसं करता येईल हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून विभागामध्ये सगळ्यांच्या सहमतीनं, सहकार्याने आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून या विभागात आपण काम सुरू केलंय. आणि मला विश्वास आहे जलयुक्त शिवाराचा जिक्र या ठिकाणी झाला, चर्चा झाली. सुदैवाने मला सुद्धा मी जलयुक्त शिवार आणि जलसंधारण, मनरेगा, रोजगार हमी या विभागाचा सचिव म्हणून काम करण्याची संधी इथे येण्यापूर्वी मला मिळाली. जलयुक्त शिवारामध्ये गेल्या काही 2 वर्षामध्ये राज्यामध्ये अमूलाग्र काम झालं, नो डाऊट. मागच्या वर्षी चांगला पाऊस पडला आणि आपण पाहतोय की हजारो लाखोच्या स्वरूपात पाणी साठे निर्माण झाले आहेत. जलयुक्त शिवारची कन्सेप्ट आली डिसेंबर 14 पासून आणि 15, 16, 16, 17 आणि आता हे 17, 18 नव्याने 3रं वर्ष सुरू होईल या 1 एप्रिलपासून. अनेक गावं ही टंचाईमुक्त झाली आहेत, पाणी साचलं. परंतु त्याबाबतचे काही जे तांत्रिक दोष आहेत हे दोष दूर करण्यासाठी शासन सुद्धा कटिबद्ध झालेलं आहे. पहिल्या वर्षी गरज ही होती की जमेल तसं पाणी अडवा, जिथं जमते, जिथं म्हणजे शक्य आहे अशा ठिकाणी पाणी अडवा. आणि म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, गाळा काढा, नद्या रुंदीकरण करा, खोलीकरण करा. यामुळं साहजिक काही प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन सामुग्री पाणी जिरण्याची, भूगर्भामध्ये मुरण्याची जी प्रक्रिया आहे ती मात्र थंडावली हे निश्चित आहे. याला तोडगा म्हणून एक तांत्रिक समिती राज्यस्तरावर करून ज्यामध्ये GSDAचे लोक असतील, भूजल यंत्रणा जी आहे त्यांचे लोक असतील, सरफेस यंत्रणेचे लोक राहतील आणि ज्या गावामध्ये अशा साईट्स कोणत्या आहेत की त्या ठिकाणी पाणी हे जमिनीमध्ये जाऊ शकतं, कोणत्या साईट्स अशा आहेत की फक्त भूजल पाणी, पृष्ठावरचं पाणी साठलं जाऊ शकतं आणि कोणती ठिकाणं अशी आहेत की जिथं पाणी जमिनीमध्ये मुरू शकतं. हा सर्व भूगर्भशास्त्रीय अभ्यास GSDAच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोणकोणते पाणलोट असे आहेत की जिथं कोणतं काम केलं पाहिजे, माथा ते पायथा ही कन्सेप्ट घेतली पाहिजे, त्या अनुषंगानेच कामं केली पाहिजेत. आणि हे करताना तांत्रिक, इंजिनिअरिंग ज्ञान, भूगर्भीय ज्ञान, GSDAचं ज्ञान, NGOकडचं ज्ञान या सर्वांना एकत्र करून शासन त्या पद्धतीनं पुढे जात आहे. हरित मराठवाडा कसा होईल, समृद्ध मराठवाडा कसा होईल या दृष्टिकोनानं हर तऱ्हेचे प्रयत्न. इथल्या प्रत्येक वॉटर बॉडीच्या भोवती बांबू झाडं लावणं, फळझाडं लावणं हा कार्यक्रम, प्रत्येक वॉटर बॉडीमध्ये मत्स्य व्यवसाय कसा करता येईल त्याचा कार्यक्रम आणि जमेल त्या मोकळ्या जागेवर झाडं लावण्याचा कार्यक्रम हा जोरदारपणे आपण सुरू केला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने, पाठबळाने आपण हे सर्व पुढे घेऊन जाऊया. मोठी जनचळवळ, लोकचळवळ या निमित्ताने उभी करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाय, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.